प्राजक्ता मंगेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावर आपण पाहू शकता। नक्कीच सगौर सत्कार झालेले आहेत। वळूया आपण मॅचच्या दिशेने आणि मॅचची सुरुवात आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम खेनी। खूप खूप धन्यवाद संदेश वकारे। पुन्हा एकदा सर्व महिला भगिनींचं शेलूमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। मॅच मैदानामध्ये सुरू होते। शेलूमाता वाल आणि गावदेवी भादवाड, फलंदाज मंगेश भोईर आणि संजय पाटील, तर गोलंदाज आहेत प्रल्हाद नाईक। पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय। अगदी चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। मंगेश भोईरच्या बॅटमधून या इनिंगचा हा पहिला चौकार। अतिशय चांगली सुरुवात। ग्रुप डी मधून ही बक्षीस पात्र क्वार्टर फायनल ची मॅच मैदानामध्ये सुरू झालेली आहे। सर्व उपस्थित प्रेक्षक, यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करणारे सर्व प्रेक्षक, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। चेंडू अगदी सेफ लँड होतोय इनफिल्डच्या आतमध्ये। एक सिंगल धाव दुसऱ्या चेंडूवर। संघाची टोटल बिनबाद 5। चांगली मॅच मैदानामध्ये आहे। या स्पर्धेचा आयोजक संघ शेलूमाता वाल आणि दुसऱ्या बाजूला संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड, दोन्ही मजबूत टीम आहेत। भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळामधल्या या दोन्ही ताकदवान टीम आमने सामने अध्यक्ष चषकाचा क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहेत। क्या बात आहे। देवेन मुकादम चेरोबा 40+ कोण संघाचे कॅप्टन यांनी SK संजय पाटीलला षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे। वेलकम रेखाताई सदाशिव पाटील, कोण ग्रामपंचायतच्या सरपंच यांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे। या चेंडूवर 2 धावा SK न धावून पळून पूर्ण केलेत। चौकारानं मंगेश भोईरनं खातं खोललं, तर 2 धावेनं संजय पाटील खातं खोललेलं आहे। 3 चेंडूमध्ये धावा आले 7 धावा। पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय शेलूमाता वाल या संघाच्या फलकावरती अध्यक्ष चषक 2026चा फायनल डे। नक्कीच आज बघूया भानुदास शेठ भोईर चषकावर कुठली टीम नाव करेल। या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये चेरोबा 40+ कोण टीम दाखल झालेली आहे। इथे हा चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून उचललाय। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती गीताताई विठोबा नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या सोबत त्यांचे यजमान विठोबा बिल्ला नाईक, उद्योजक उद्योगपती, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। अपील आणि ते मंगेश भोईरची विकेट अखेरकार प्रल्हाद नाईकनं पहिल्याच ओव्हरमध्ये घेतलेली आहे। पहिल्या 4 चेंडूमध्ये 8 धावा आल्या आणि 5व्या चेंडूवर शेलूमाता वाल संघाला एक मोठा धक्का दिलाय मंगेश भोईर यांच्या रूपानं, गोलंदाज प्रल्हाद नाईकनं। अतिशय चांगला खेळ संजयभाई म्हात्रे यांनी कंप्लीट केलाय। यष्टी रक्षक संजयभाई म्हात्रे अगदी यष्ट्यांना चिपकून यष्टीरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते। शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलंय। प्रमोद भोईरनं चेंडूला अगदी हलक्या हातानं खेळलेत। पॉइंट रिझन मधून चेंडूला उचललाय, एक सिंगल धाव या चेंडूवर कंप्लीट केली।
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि शलोमाता वाल टीम 1-9 वर. काहीशी पहिल्या ओव्हरमध्ये संत आणि शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आणि एक मंगेश भोईरची मोठी विकेट. बघूया पहिल्या ओव्हरमध्ये 9 आलेत. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गावदेवी भादवड टीम एक मोठी टीम आहे. शलोमाता वर्ल्ड टीम देखील तितक्या ताकदीची टीम आहे. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर वार झालाय शलोमाता वर्ल्ड टीमवर. गावदेवी भादवड टीमचे गोलंदाज प्रल्हाद नाईक कडून. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी शैलेश म्हात्रेला पाचारण केलेलं आहे. चांगला खेळाडू आहे शैलेश म्हात्रे. या आधीच्या सामन्यातून त्यांनी सामनावीर पारितोषिक पटकावलं आहे. आता आपल्याला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल, कारण की पहिल्या पॉवर प्लेची जी पावंदी होती ती उठलेली आहे. आता बघूया सर्व क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद भोईर स्ट्राईकला आहेत, तर नॉन स्ट्राईकला SK संजय पाटील. बघूया प्रमोद भोईरला देखील 3 षटकारांसाठी देवन मुकादमकडून 1000 रुपये. SK साठी देखील ते पारितोषिक कायम आहे. सलग 3 षटकार 1000. बघूया आता आवाज तर दिला आपण, मारायचे त्यांना आहेत. अध्यक्ष साहेबांकडून 2000. क्या बात आहे. भानुदास शेठ भोईर यांच्या नावाची आपण ही स्पर्धा पाहतोय. गेली 4 दिवस प्रत्येकी षटकार 500 आणि षटकार हॅट्रिक 2000. क्या बात आहे. गरज आहे शलोमाता वर्ल्ड टीमला या षटकारांची. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये आपण पाहिला आहे. शैलेश म्हात्रेनं दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट चेंडूनी केलेली आहे. वेलकम विकासजी भोईर साहेब, भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती. पहिला चेंडू डॉट प्रमोद भोईरला टाकलाय. इथे हा चेंडू अगदी हलक्या हाताने केलाय. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सिंगलनं धावसंख्या 10 या अंकावर. 8 चेंडूमध्ये 1 बाद 10 धावा. गावदेवी भादवड टीम पहिल्या 8 चेंडूमध्ये तरी अतिशय चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया संजय पाटीलवर आता मोठी जबाबदारी आहे. विकासजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. इथे SK न फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनच्या वरून चेंडू चालला हवाई सफर. षटकार. गुड शॉट. प्रत्येकी षटकार शलोमाता 40+ अध्यक्ष ज्यांच्या नावाने स्पर्धा पाहतोय शेठ भोईर यांच्याकडून 500 आहेत आणि सलग 3 षटकार 2000. एक तर आलाय SKच्या बॅटमधून. धावसंख्या 16. इथे अजून एक येईल का बघूया. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार ठोकलाय संजय पाटीलला. हजार जमा झालेत. एक ठोकला तर 2 आणि देवेन मुकदम करून 500. म्हणजे आता एक षटकार नक्कीच 2500 रुपयाचा असेल SK साठी. धावसंख्येला आकार आलाय. धावा बनलेत आता 22. पहिल्या 8 चेंडूमध्ये फक्त 10 होत्या आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये धावा 12 आलेत. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ म्हटला गेलेला आहे. बघूया शैलेश म्हात्रे, थोडेसे दबाव आहे शैलेश म्हात्रेवर. तिसरा येईल का. क्या बात आहे. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आपण पाहिली. अगदी वाईट यॉर्कर कमालीचा चेंडू. तितकाच चांगला चेंडू अगदी एस्टनच्या मागे संजयभाई म्हात्रेनं स्टॉप केलाय. डॉट बॉल.
शेवटचा चेंडू आहे. ओव्हर नंबर 2, धावसंख्या 22. शेलोमाता वाल एक गड्याच्या मोबदल्यात. इथे हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, मात्र काय संजय पाटील ना इथे आपली कलाही दाखवली आणि हा बाईच्या स्वरूपात चौकार खेळण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडूला मी व्यासपीठावर बोलतोय. काही मान्यवर अजूनही व्यासपीठावर आहेत ज्यांना आपण सन्मानित करूया. महिलांमध्ये माजी सरपंच रेखाताई विजय भामरे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया आणि सन्मानित करण्याची विनंती संजनाताई संजय पाटील आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. माजी सरपंच रेखाताई विजय भामरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये रविता प्रवीण पाटील मॅडम देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करेन संजना संजय पाटील आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शेतकरी महिला मंडळ वल यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. व्यासपीठावर महिलांना या ठिकाणी सन्मानित केला जातोय. हे आपण पाहू शकता. रविता प्रवीण पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौभाग्यवती नीता मयूर पाटील मॅडम. आपण देखील थोडं पुढे या. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी पुन्हा एकदा संजनाताई आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महिलांची विशेष उपस्थिती आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मित्र, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली ना तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली ना तो राधेचा श्याम झाला. परंतु प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशाचा नक्कीच सिंहाचा वाटा हा स्त्रियांचा असतो आणि त्या स्त्रियांना या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जात आहे. नीता मयूर पाटील मॅडम या ठिकाणी आहेत. यस, मॅच ऑन ठेवा. त्यानंतर सौभाग्यवती रचना सूर्यकांत पाटील मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. स्त्रियांचा स्वागत सत्कार या ठिकाणी आपण पाहतोय. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहेत. त्यानंतर अजून एक स्वागत बाकी आहे. कोयना श्याम भोईर मॅडम, आपणास विनंती आहे की आपण थोडं पुढे या. कोयना श्याम भोईर मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. संजनाताई संजय पाटील आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तीच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. स्त्रियांचा स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे. नक्कीच आता मात्र वळूया आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद संदेश वकारे. फेअर डिलिव्हरी आहे. 2 धावा आलेत आणि धावबाच्या स्वरूपात प्रमोद भोईरची विकेट आलेली आहे. धावसंख्या 28. मैदानामध्ये रुपेश मडवी क्रमांक 4 वर गोलंदाजीसाठी आलेत. संजयबाई म्हात्रे क्रमांक 3 ओव्हर आणि पहिल्याच चेंडूमध्ये 2 धावा आणि 1 सांघिक यश. इथे हा चेंडू ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक लालचंद तरे. वेल जज कॅच. धक्का नंबर 3 शेलुमता वर्ल्ड टीमला.
मॅच आपल्या समोर आहे. संजयभाई म्हात्रेनं रुपेश मडवीला 0वर बाद केलाय. मैदानामध्ये अजय भांबरे न्यू बॅटर क्रमांक 5 वर आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 13 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा देत संजयभाई म्हात्रेनं एक महत्त्वाची विकेट रुपेश मडवीची घेतलेली आहे. मैदानामध्ये आता अजय भांबरे आणि संजय पाटील ही जोडी आपण पाहतोय. शेलोमाता वल आणि गावदेवी भादवड ग्रुप डी मधून हा क्वार्टर फायनलचा बक्षीस पात्र सामना आहे. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. चांगला चेंडू आपण पाहिलाय. अजय भांबरेने तितकाच चांगला डिफेन्स केलाय. एक सिंगल धाव घेऊन या सामन्याचं आपला अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 29. 15 चेंडूमध्ये 29 आलेत. आता 9 चेंडूचा खेळ शेलोमाता वर्ल्ड टीमकडे बाकी आहे. बघूया प्रत्येकी षटकार 500 2 ठोकलेत. बघूया संजयभाई म्हात्रे क्रमांक 3 ओव्हर घेऊन मानकुली वेले रोड ऐनच्या टोकाकडून. क्या बात है, क्या बात है, काय लाईन अँड लेंथ आहे. वाह, गुड बॉलिंग. यस यस, मेवना भाऊजेत. आम्हाला माहीत आहे, संजय भाऊने आधीच सांगितलंय की लढाई खूप मोठी आहे. कारण की कॅप्टन आहेत शेलोमाता वर्ल्डचे संजय पाटील आणि गावदेवी भादवडचे करता धरता आहेत संजयभाई म्हात्रे. इथे हा चेंडू उडवलाय. ताकद नजाकत गुरुदत्त स्टँडला सलामी देणारा षटकार ठोकलाय. क्या बात है. हा फुलटॉस चेंडू चालला अगदी लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग प्रल्हाद नाईक करतायत. 2 धावा या चेंडूवर धावून पळून पूर्ण केलेत. धावसंख्या 37 वर पोहोचलेली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट आणि धावसंख्या 3 बाद 37. बघूया अजूनही एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि गोलंदाजीसाठी मच्छिंद्र म्हात्रे गावदेवी भादवड संघाचे एक सिनियर गोलंदाज. थँक्यू केनी. पुन्हा एकदा थोडा वेळ थांबवतोय तुला, कारण आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय उद्योगपती अश्विन भाई साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मी अध्यक्ष भानुदास शेठ भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. उद्योगपती अश्विन भाई साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मी भानुदास शेठ भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अश्विन भाई जे वेलात वेल काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक सोबतच या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह दिलं जातंय. त्यानंतर आपल्यामध्ये सन्माननीय उद्योगपती उमेश बजाज साहेब देखील उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. उमेशजी बजाज साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यांना देखील मायेची भगवी श्वाल प्रेमाचं प्रतीक व सोबतच या स्पर्धेची अगदी मोलाची आठवण मोमेंट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. वलिओ आपण मॅचच्या दिशेने ओव्हर टू द कालीराम खेनी. खूप खूप धन्यवाद. अजय भांबरेनं 4थ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून धावसंख्येला गती दिलेली आहे. धावसंख्या 41.
नक्की ते मानकोली गावचं जे ऐतिहासिक मैदान आहे, गुरुदत्त चौथा एरवा क्रीडानगरी म्हणून ज्याचं नामकरण केलं, खऱ्या अर्थानं वलगावचे सुपुत्र आणि भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय विकासजी भोईर साहेबांचं लाखमोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं होतं. अगदी जे आयमास आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वप्रथम या क्रीडानगरीसाठी, त्यानंतर प्रेक्षकांना बसण्यासाठी बाकड्यांची देखील व्यवस्था साहेबांनी करून दिली होती. मी त्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. इथे पायचीची अपील आणि फलंदाज अजय भामरे OUT आउट. सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. जितून अगदी सरळ बॅटना चेंडू समोर केला आहे. शैलेश म्हात्रेकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली, मात्र इथे धाव एसकेनं एकच घेतली आणि धाव एक का घेतली याचं उत्तर ते या चेंडूवर देतील का बघूया. आतापर्यंत 3 षटकं ठोकलेत. भानुदास शेठ भोईर शलोमाता 40+ अध्यक्ष यांच्याकडून प्रत्येकी षटकारला 500 आणि 3 ठोकले तर 2000. आता शेवटचे 3 चेंडू आहेत, बघूया. देवेन मुकादमनं देखील 500चं पारितोषिक लावलेलं आहे. धावा बनल्यात 42. मच्छिंद्र म्हात्रे इथे हा चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये बराच काल सेफ लँड होतो. चेंडू मिडॉन आणि मिडॉपच्या मधून चेंडूला शैलेश म्हात्रेनं उचललाय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 44. 44 धावा लागलेली आहेत. या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. संजय पाटील 10 चेंडूमध्ये 24 वर खेळतायत, म्हणजे 44 मध्ये वैयक्तिक 24 धावा या संजय पाटीलच्या बॅटमधून. इथे पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. संतोष तरे झेलच्या खाली येत आहेत. चांगला झेल कंप्लीट केलाय आणि अखेरकार सलामीवीर संजय पाटील OUT आउट. सन्माननीय वनिताताई अनिल पाटील मॅडम, आपण थोडं पुढे या, त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय आरतीताई भानुदास भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. माजी उपसरपंच वनिताताई अनिल पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर आपण करतोय. धन्यवाद. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. स्वप्नील पाटीलच्या वाट्याला शेवटचा चेंडू आलाय. बघूया, दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि 2च धावेवर समाधान मानावं लागेल. शेलूमाता वर्ल्ड टीमनं 4 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्यात 46 आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलाय गावदेवी भादवड टीम समोर. आपण जाऊया पुढील स्वागत सन्मानाकडे. मंगेजी भोईर, आपण मान्यवर कक्षामध्ये या. मंगेजी भोईर शलोमाता 40+ वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेजी भोईर आपण यायचं आहे.
47 धावांचं टार्गेट सेट केलेले आहे गावदेवी भादवड टीम समोर शेलोमाता वर्ल्ड टीमनं. आणि नक्कीच आपण यानंतर या 47 मंगेश दादा भोईरामन जरा प्लीज या अध्यक्ष साहेब आपल्याला बोलवत आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. प्रथम आपण सन्मानित करूया या ठिकाणी नगरसेविका गीता विठोबा नाईक मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती माजी सरपंच नंदिनी शिवाजी भोईर. आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम गीता विठोबा नाईक मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या वतीने अगदी मोलाची उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्यांना आपण सन्मानित करूया. आपण शुभ सन्मान या ठिकाणी करूया. नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम गीता विठोबा नाईक मॅडमचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. माजी सरपंच नंदिनी शिवाजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मायेची श्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड भेट वस्तू त्यांना या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका वनिता सुनील भगत मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. मी पुनश्च एकदा विनंती करतोय माजी सरपंच नंदिनी शिवाजी भोईर मॅडम आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी मोलाची आणि महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतोय. शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. नवनिर्वाचित नगरसेविका वनिता सुनील भगत मॅडम यांचा सन्मान व्यासपीठावर आपण पाहू शकता. अध्यक्ष चषकाला त्यांची महत्त्वाची भेट. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत कोणगावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम रेखा सदाशिव पाटील मॅडमला देखील आपण सन्मानित करूया. मी पुनश्च एकदा विनंती करतोय नक्कीच शेतकरी महिला मंडळच्या विद्यमान अध्यक्षा
सौभाग्यवती सुगंधा भानुदास पाटील मॅडम आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कोणगावच्या विद्यमान सरपंच मॅडम आहेत रेखा सदाशिव पाटील मॅडमला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आणि नक्कीच त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये धडकलाय. हे आपण पाहू शकता सन्मान होत आहे त्या ठिकाणी. सुगंधा भानुदास पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे. या स्वागत सत्कार झाले आहेत. वळूया आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. संदेश वखारे 47 धावांचं टार्गेट सेट केलाय गावदेवी भादवड टीम समोर. इथे चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. एका टप्प्यानं चेंडू चाललाय सीमा पार. संतोष तरेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. चांगली सुरुवात. 47 गावदेवी भादवड टीमचे सलामीवीर संतोष तरेनं षटकार ठोकून सुरुवात चांगली केलेली आहे. वीर या स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये चांगली गोलंदाजी प्रमोद भोईरनं काल केली. इथे हा चेंडू अतिशय चांगला अगदी इनफिल्डच्या वरून हा चेंडू केलाय. चाललाय चेंडू अगदी डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. शॉट. संतोष तरेनं पहिल्या मॅच मधून देखील आज 8 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील अगदी धूमधडाक्यात सुरुवात केलेली आहे. 2 चेंडूमध्ये 8. प्रमोद भोईर कालच्या 2 सामन्यातून प्रमोद भोईरनं अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यातून 10 दिल्या होत्या, दुसऱ्या सामन्यातून 11 आणि या तिसऱ्या सामन्यातून पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. हर्ष भोईर बघूया 2 चेंडूमध्ये 8. शोलुमाता 40+ वॉल 3 विकेटला अध्यक्ष साहेबांकडून 3000. क्या बात आहे. आता विकेट हॅट्रिकला गोलंदाजांना संधी आहे. तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अतिशय चांगला कव्हर पंच. गुड शॉट. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. संतोष तरे काय कमालीची फलंदाजी करतायत. वा. शेतकरी महिला मंडळ वल या ठिकाणावरनं रजा घेताना आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तीन चेंडूमध्ये 3 चौकार ठोकून धावसंख्या 12वर पोहोचलेली आहे. बारा धावा आलेत. हा चेंडू देखील पॉइंट रिझनला सरकवतोय. वेलकम अरुणदादा पाटील. चौथ्या चेंडूवर सिंगल. पहिले 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 13 धावा संतोष तरेच्या बॅटमधून आलेत आणि आता आपण पाहतोय स्ट्राईकला संजयभाई म्हात्रे. या सामन्यातून विजेता संघ आणि जय बजरंग कारिवली असा दुसरा सेमीफायनल चा सामना आपण पाहणार आहोत. सुरेख चेंडू अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. क्या बात है. P1च्या या षटकातील पहिला डॉट चेंडू प्रमोद म्हात्रेनं
संजयभाई म्हात्रेला टाकलेले आहे प्रमोद भोईरनं. नक्कीच या ओव्हरनंतर पुन्हा एकदा आपण संदेश वकारे मान्यवरांच्या स्वागत सन्मानासाठी तयार राहायचं आहे. प्रमोद भोईर इथे हा चेंडू सरळ बॅटनं अगदी वाईडीच्या लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये केला आहे. जितू खरा फिल्डिंग करतायत. नक्कीच परिणाम स्वरूप 2 धावा आलेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती बिनबाद 15. ओ टू संदेश. धन्यवाद. पुढील स्वागत सत्कार या ठिकाणी होणार आहेत. आपण सन्मानित करूया. सन्माननीय सुनील पंढरनाथ भगत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सुनील पंढरनाथ भगत साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मित्र, एखादा कार्यक्रम म्हटलं की पाहुणे असणं गरजेचं असते आणि ते पाहुणे मात्र सुनील पंढरनाथ भगत यांच्या रूपाने आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मायेची उबदार भगवी शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. भानुदास शेठ भोईर साहेबांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय विठोबा गंगाराम नाईक साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. पुनश्च एकदा विनंती करतोय अध्यक्ष साहेब आपण आपल्या शुभ हस्ते विठोबा गंगाराम नाईक साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. गोल्डन मॅन नक्की साहेबांचा या ठिकाणी सन्मान व्यासपीठावर होईल. भानुदास शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते विठोबा गंगाराम नाईक साहेबांना आपण सन्मानित करूया. व्यासपीठावर सन्माननीय विठोबा गंगाराम नाईक साहेबांना सन्मानित केले जात आहे. हे आपण पाहू शकता. त्यांना देखील मायेची ऊब देणारे श्वाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि सोबतच या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज कपिल पाटील. क्या बात आहे. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. कपिल पाटीलनं दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट चेंडूने केलेली आहे. गुड बॉलिंग. इथे हा चेंडू देखील बघूया अगदी शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमधून प्रमोद भोईरनं उचलला आहे. लेगबॅकच्या स्वरूपात एक सिंगल धाव. धावसंख्या 16. वेलकम मिथुनजी पाटील यांच्याकडून देखील कपिल पाटील या गोलंदाजाला प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मान्यवर कक्षामध्ये सुमितजी पाटील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे बिनविरोध नवनिर्वाचित नगरसेवक यांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. शोलोमाता 40+ वाल आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषकामध्ये साहेब आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. संजयभाई म्हात्रेनं या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 18. 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये 18 धावा आलेत. बनवायचे 4 ओव्हरमध्ये 47. मिथुन पाटीलकडून गोलंदाज कपिल पाटीलला प्रत्येकी विकेट 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. आणि भानुदास शेठ भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 शोलोमाता वालच्या गोलंदाजांना हे बक्षीस लावण्यात आलेले आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत अजय बांबरे. चेंडूला उचलून फेकी करतायत. इथे हा ना आणि अखेरकार 2 धावा कंप्लीट केली आहेत. नक्कीच इथे भाईना विकेट द्यायची आहे कारण की येणाऱ्या फलंदाज लालचंद तरेसाठी त्यांना जागा खाली करायची आहे. इथे 2 धावा आलेत या चेंडूवर. धावसंख्या 20. 10 चेंडूमध्ये 20 आलेत.
आणि आता 14 मध्ये अजून 27 बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी भादवड टीमला. तर या उलट 14 चेंडूमध्ये 27 धावा रोखायचे आहेत शोलमाता वर्ल्ड टीमच्या गोलंदाजांना. 14 चेंडू 27चं इक्वेशन. क्या बात आहे. इथे अगदी बॅटची कडा घेऊन चेंडू शॉट फाईड लेग इनफिल्डच्या आतमधून उचललाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 21. 21 धावा 11 चेंडूमध्ये. मध्ये 26. प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं गणित येऊन थांबलेलं आहे. 13 चेंडू 26 धावा. गोलंदाज कपिल पाटील. इथे हा फटका बघूया. जितून इथे झेल ड्रॉप केला आहे. हा झेल सोडलाय की मॅच सोडली याचं उत्तर आपल्याला येणारा काल सांगून जाईल. 2 ओव्हर 22. ओ टू संदेश. थँक्यू कालीराम केनी. आपण पुढील स्वागत सत्काराकडे वळूया. सुमित शेठ पाटील नवनिर्वाचित बिनविरोध नगरसेवक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करूया. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सुमित शेठ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. नवनिर्वाचित बिनविरोध नगरसेवक ज्यांनी नक्कीच हॅट्रिक मारली आहे त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. हे आपण पाहू शकता. भानुदेश शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना देखील मायेची उपदेणार ईश्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण भेट वस्तू दिली जाते. धन्यवाद. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद सुमितजी पाटील. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे बिनविरोध नगरसेवक हॅट्रिक विजयी हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केलेली आहे. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते देखील राहिलेले आहेत. कपिल पाटील फाउंडेशन भिवंडीचे अध्यक्ष देखील आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेबांचे चिरंजीव. खूप खूप धन्यवाद. आज मोठ्या संख्येने सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी इथे उपस्थित दिलेली आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज प्रवीण पाटील क्रमांक 3 चे ओव्हर घेऊन आलेले आहेत शोलमाता वर्ल्ड टीम कडून. 12 चेंडू 25. 12 मध्ये 25 आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हा षटकार ठोकलाय. जिथून झेल सोडला होता संतोष तरेचा आणि प्रत्युत्तर दिलाय षटकारानं. सुमेशजी पाटील यांच्या नावाची धून आपण ऐकलीत. अठ्ठावीस धावा. त्यानंतर हा चेंडू आलाय नो रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू फेकलाय. प्रवीण पाटीलवर साफ दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 29. 29 धावा बनले 13 चेंडू मध्ये आणि आता 11 मध्ये 18 वर सामना येऊन थांबलेला आहे. 11 चेंडू आणि 18 धावा. क्वार्टर फायनल अध्यक्ष चषकाचा हा ग्रुप डी मधून आपण शेवटचा सामना पाहतोय. या सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली अशी स्पर्धेची दुसरी सेमी फायनल ची मॅच आपण यानंतर पाहणार आहोत. पहिली सेमी फायनलची मॅच आपण पाहिली होती चेरोबा 40+ कोण आणि जय हनुमान गोवे संघाला पराभूत करून चेरोबा 40+ कोण संघाने या अध्यक्ष चषकाची अंतिम फेरी गाठलेली आहे. प्रवीण पाटील
षटकातील पुढचा चेंडू. इथे हा फटका पुन्हा एकदा उंची मिळाली, लांबी देखील मिळेल आणि जितून झेल सोडल्यानंतर संतोष तरे थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडूला अगदी बिजी ठेवलाय. षटकार पे षटकार. धावा बनलेत 35 आणि आता फक्त आणि फक्त 10 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 12. 10 मध्ये 2 ठोकायचे आहेत. बघूया चांगली गोलंदाजी होईल की या ओव्हरमध्ये गावदेवी भादवड टीम हा सामना विजयी करेल याचं येणारा काल सांगून जाईल. नक्की जितून कॅच सोडला आणि तो कॅच किती मागात पडलाय प्रवीण पाटीलला. बघूया चर्चा झालेली आहे मंगेश भोईर सोबत गोलंदाजाची. 10 चेंडूमध्ये 12ची गरज. सोपं समीकरण वाटतंय, मात्र क्रिकेटमध्ये कुठलंही समीकरण सोपं नाहीये. इथे हा फटका मिस्टाम आहे. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा जितू आणि इथे देखील पुन्हा एकदा झेल ड्रॉप. जितू नक्कीच आज जितूचा दिवस खराब आहे. आज गावातील खूप सारे मान्यवर आज सामना पाहण्यासाठी इथे आहेत आणि त्याचा दबाव जणू काही जितून घेतलाय की काय. अगदी 2 झेल त्यांनी ड्रॉप केलेत आणि झेल कोणाचे? संतोष तरेचे. धावा 2 पूर्ण केलेत. धावसंख्या 37. आता येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी धावा बनवायचे 10. 10 धावा. नक्कीच जितूसाठी आजचा हा सामना खूप कठीण चाललाय. संतोष तरे 11 चेंडूमध्ये 28. पहिल्या सामन्यामध्ये 8 चेंडूमध्ये 25. म्हणजे आजचा दिवस खऱ्या अर्थाने संतोष तरेच आहे. चांगली फलंदाजी करत आहेत. संजयभाई म्हात्रे देखील आहेत. पहिल्या जोडीची चांगली भागीदारी. हा चेंडू पुन्हा एकदा उंचच उंच आणि लांबच लांब. प्रवीण पाटील काहीशे मागणे या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी भादवड टीम आज मैदानातून आपल्याला या चषकाच्या खेळताना पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. 12 चेंडूमध्ये 34 वैयक्तिक संतोष तरेच्या आणि त्यांना साथ देते संजयभाई म्हात्रे. 5 चेंडूमध्ये 7 वर. वेलकम अरविंदजी भोईर साहेब, संघटनेचे माजी अध्यक्ष आणि गावदेवी ओली संघाचे कॅप्टन अरविंदजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. 8 चेंडूमध्ये फक्त 4. संतोष तरे 1 मॅन आर्मी ची भूमिका आज अदा करतात. प्रवीण पाटीलला रात्री गोलंदाजी चांगली केली होती, मात्र आज काहीशे मागरे ठरत आहेत. हा फुलटॉस आणि या चेंडू देखील सीमा पार. विजयी षटकार. अभिनंदन संजयभाई म्हात्रे फॅन टीम, गावदेवी भादवड अँड हार्डलक टपलक या स्पर्धेचा आयोजक संघ शेलोमा तवल. स्वागत आहे अरविंदजी भोईर साहेब. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि गावदेवी ओली या संघाचे कॅप्टन. संतोष तरेनं नाबाद 13 चेंडूमध्ये 40 टोकल्या. पहिल्या सामन्यातून 25. 8 चेंडूमध्ये म्हणजे 2 सामन्यातून 65 धावा अवघ्या 21 चेंडूमध्ये पूर्ण केलेले आहेत. क्या बात आहे. गुड बॅटिंग. संजयभाई म्हात्रेनं देखील चांगली साथ दिली. 5 चेंडूमध्ये 7. संजयभाई म्हात्रेनं या सामन्याचा सामनावीर. नो डाऊट सलगचा दुसरा पारितोषिक संतोष तरेनं पटकावलाय.
धन्यवाद. आपण वलिया व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाईल. उद्योगपती वैजनाथ दत्तू भोईर साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. मी नरेंद्र दादा पाटील आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत वैजनाथ दत्तू भोईर उद्योगपती साहेबांना आपण सन्मानित करूया. नरेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत वलपाडा गावचे उद्योजक अरुण पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. पुनश्च एकदा विनंती असेल, नरेंद्र दादा पाटील आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय अरुण पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण अरुण पाटील साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करूया. नरेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान त्या ठिकाणी होईल. हे आपण पाहू शकता, व्यासपीठावर सन्मान होतोय अरुण पाटील साहेबांचा.